नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज रात्रीची महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत। बातमी आहे गोवंशासंदर्भातली। येवलातील पाटोदा येथे गोरक्षकांच्या मदतीने कत्तलीसाठी जाणाऱ्या 26 गोवंशाची सुटका येवला शहर व तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाईत केली आहे। येवला तालुक्यातील पाटोदा या ठिकाणी येवला शहर व तालुका पोलिसांनी गोरक्षकाच्या मदतीने मोठी कारवाई करत 26 गोवंशाची सुटका करत पाटोदा येथील संशयित लल्लू देशमुख हा व्यक्ती परिसरातील वंश चोर तुपे पद्धतीने मालेगाव व इतर ठिकाणी कत्तलीसाठी पाठवत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती। त्यानुसार येवला व मालेगाव येथील गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने छापा टाकत एकूण 26 गोवंशाची सुटका केल्याची कारवाईचे स्वागत होत आहे। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांच्या आशीर्वादाने आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन आज मालेगाव आणि येवला येथील गोरक्षकांनी एक दैदिप्यमान अशी कामगिरी केली आणि त्या कामगिरीच्या माध्यमातून 26 गोमाता व गोवंश कत्तलीला जाण्यापासून वाचवण्यात आले। या कारवाईमध्ये येवला शहर पोलीस प्रशासन, येवला ग्रामीण पोलीस प्रशासन यांचं सुद्धा अनमोल असं सहकार्य आम्हाला मिळालं। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांच्या आशीर्वादाने आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन प्राणीन फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष नेहाबेन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 27 जून 2025 शुक्रवार रोजी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास येवला तालुक्यातील पाटोदे गावामध्ये लल्लू देशमुख हा एक कसाई होता आणि तो प्रत्येक वेळेला पाटोदे गावाच्या आजूबाजूच्या परिसरातनं गाय गोवंश जमा करून मालेगाव शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात कत्तलीसाठी पाठवत होता। शेवटी म्हटलं जातं ना, बकरे की अम्मा कब तक खेळ मनाएंगी, एक ना एक दिन बकरे को कटना ही है। अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर गाय गोवंश मालेगाव शहरात कत्तलीच्या उद्देशाने पोहोचवल्यानंतर आज लल्लू देशमुख पाटोदा येवला जिल्हा नाशिक याच्या घराजवळ रेड मारून कारवाई करून पोलीस प्रशासनाच्या मदतीने 26 गोमाता आणि गोवंश कत्तलीपासून वाचवण्यासाठी सर्व गोरक्षक कार्यकर्त्यांना यश मिळालेलं आहे। जय श्रीराम, जय श्रीराम, रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा।